जय शिवराय, जय शंभूराजे, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 19 ऑगस्ट इसवी सन 1600 बुरहान निजामशहाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट अकबर यांनी अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली। त्यावेळी चांद बिबीने पराक्रमाची शर्त करून अहमदनगरचा बचाव केला। तरी पण तिच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला। 19 ऑगस्ट इसवी सन 1666 श्रावण वैद्य 14 चतुर्दशी शके 1588 संवत्सर प्रभाव वार रविवार शिवाजी राजे निसटल्याची बातमी संपूर्ण आग्रा शहरात फौलादी खानानी चौकशीत गुन्हेगाराचा साथीदार सापडला होता। पण शिवाजी राजे हजर शाही सैनिकांच्या डोळ्यात देखत काय हुनर करून निघून गेले हे गुड मात्र औरंगजेब बादशाह व त्यांच्या बुद्धिमान वजिरांना काही केल्या उलगडल्या। महाराज निसटल्याची बातमी कळल्यापासून या रहस्याचाही शोध घेणे सुरूच होते। अखेर बरेच डोके खाजविल्यानंतर शाही अधिकारी अचूक निर्णयावर येऊन पोहोचले की शिवाजी राजेंच्या डेऱ्यातून जे मोठे मोठे मिठाईचे पेटारे जात होते त्यातच बसून वार दिनांक 19 ऑगस्ट इसवी सन 1666 शिवाजी राजे पळून गेले। प्रत्येक जण आपापल्या परीने काहीही बोलू लागले होते। नेतोजी पालकर यांना पकडण्याचे फरमान निघाले। 19 ऑगस्ट इसवी सन 1680 संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन। छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताचे देशाधिकारी विनायक उमाजी यांना भाद्रपद शुद्ध 5 पंचमी शके 1602 रौद्र संवत्सर वार गुरुवार म्हणजेच आजच्या दिवशी एक खास पत्र लिहिले आणि या पत्रानुसार संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन इनाम करून दिले। 19 ऑगस्ट इसवी सन 1689 मराठ्यांच्या दक्षिणेतील जंजी भागाच्या कारभाराची प्रमुख जबाबदारी शंभूराजेंचे मेहुणे आणि पराक्रमी सेनानी हरजी राजे महाडिक यांच्यावर होती। मुघल फौजा कर्नाटकात जाणार हे ओळखून संभाजी राजेंनी हरजी राजेंच्या मदतीसाठी आपले विश्वासू कैसो त्रिमल पिंगळे यांना 12,000 फौजा देऊन हरजी राजेंच्या मदतीला पाठवले होते। या दोन्ही सरदारांच्या फौजांनी अक्करकाट, कांजीवरम, चित्तापेट व कावेरी पाक ही ठिकाणी काबीज केली। पण 1689 च्या मार्चच्या महिन्यात औरंगजेबांनी शंभूराजेंची क्रूर हत्या केली। या घटनेत मराठेशाही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। ऑगस्ट महिन्यात सुमारास कर्नाटक एक अफवा पसरली की सुभेदार हरजी राजे मुघलांना सामील होणार आहेत। पण ही अफवा खोटी होती, कारण मुघलांच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून त्यांनी आपली ठाणी व किल्ले मजबूत करण्यास सुरुवात केली। एवढ्यानेच न थांबता मराठ्यांनी आघाडी भक्कम व्हावी म्हणून आपल्या कैदेत असणारे केसो त्रिमल व त्यांच्या सहकार्यांना मुक्त केले। पडत्या काळात मराठेशाहीचा धुरा सांभाळणाऱ्या हरजी राजे महाडिक यांनी केसो त्रिमल यांना कैदेतून मुक्त केले। 19 ऑगस्ट इसवी सन 1753 निजाम खानाच्या आमंत्रणावरून अहमद शाह अब्दाली 1751 च्या अखेरीस पंजाब पर्यंत आला आणि पंजाब आणि सिंध हे दोन प्रांत त्याने बळकावले। तेवढ्यावर समाधान मानून उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तो काबूलला परत गेला। अब्दालीचा मुकाबला करण्यासाठी मराठ्यांना घेऊन वजीर सफदरजंग दिल्लीला आला, पण अब्दालीला परत गेल्याने मराठे परत दक्षिणेकडे फिरले। यानंतर दिल्ली दरबारात सफदरजंग व बादशाह यांच्यात तीव्र मतभेद सुरू झाले। युद्धजन्य परिस्थितीमुळे बादशाहने नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून मराठ्यांची मदत मागितली आणि त्या बदल्यात मराठ्यांना 1 कोटी रुपये आणि अयोध्या व अलाहाबाद हे 2 प्रांत देण्याचे कबूल केले। त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव व शिंदे होळकर या सरदारांना बादशाहच्या मदतीस पाठवले। रघुनाथराव पेशवे दिल्लीला रवाना झाले।